नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनापुढे झुकून प्रधान यांनी राजीनामा दिला. या यशामुळे देशभर अनेक पक्ष, संघटना, विद्यार्थी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापुरात सुद्धा अनेक पक्ष संघटनांनी साखर पेढे वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनापुढे सरकारनं झुकतं घेत अखेर प्रधान यांचा राजीनामा घेतला. या यशामुळे देशभर अनेक पक्ष, संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापूर सुद्धा अनेक पक्ष संघटनांनी साखर पेढी वाटत, आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. बिंदू चौकात विद्यार्थी, युवक आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत मेलोडी चॉकलेट आणि साखर वाटप करून जल्लोष साजरा केला. विद्यार्थ्यांनी शांततामय आणि लोकशाही मार्गानं लढा उभारून सरकारला झुकवता येतं हे दाखवून दिलंय. हा विषय केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून देशातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, लोकशाहीवरील विश्वासाचा आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्वाचा विजय आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. कोल्हापूर सिटिझन फोरम, मावळा कोल्हापूर, संभाजी ब्रिगेड आणि शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी संघटना यांनी या आनंदोत्सवात सहभाग घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि मेलोडी चॉकलेटचं वाटप करण्यात आलं. हे यश कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही, तर युवकांचं, लोकशाहीचं आणि भारतीय संविधानांच्या मूल्यांचं यश असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आकाश कांबळे, युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे, नितीन कांबळे, मच्छिंद्र कांबळे, संतोष पवार, सचिन कांबळे, ज्योती थोरात, संविधान सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, शुभम कांबळे, प्राजक्ता कांबळे, विभा सावंत, विकास कांबळे आदी उपस्थित होते. आम्ही भारतीय लोक आंदोलन संघटनेच्या वतीनं शिवाजी पेठेत साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मागील 12 वर्ष या सरकारनं शेतकरी, कामगार, विद्यार्थी, नागरिकांना दडपशाही आणि हुकुमशाही पद्धतीनं वागणूक दिली. या सगळ्या विरोधात देशातील तरुण वर्ग एकत्रित आला आणि त्यानं लढा दिला आणि यशही मिळवलं. सरकारला अखेर या विद्यार्थ्यांपुढे झुकावं लागलं. हे भारतीय संविधानानं दिलेल्या लोकशाहीचा मोठा विजय आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, रवींद्र चव्हाण, सुभाष सावंत, शाहीर दिलीप सावंत, अनिल साळुंखे, सुनील काटकर, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेंद्र खदरे, जयंत मिठारी, आनंदराव चौगुले, अजित चव्हाण, बाबूराव घाटगे, श्रीकांत पोतदार, संग्राम पाटील आदी उपस्थित होते.